डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आणि केडीएमसीच्या आयुक्तांमध्ये बैठकीतनं तोडगा नाही. हायकोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील, आयुक्तांची भूमिका. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल. डोंबिवलीतील बिल्डरवरती कठोर कारवाईबरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन. संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातनं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता. कळंबमध्ये एक महिलाही तयार ठेवण्यात आल्याचा धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप. सुरेश धस यांचाही दुजोरा. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार, तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. सुप्रिया सुळे मस्ताजोगमधल्या ग्रामस्थांच्या पाठीशी. छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस. पत्रातनं आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची केली विनंती. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती. ठाकरेंच्या नेत्यांची शिवसेना भवनात बैठक. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंसह इतर महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती. जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का. अभिजित पवार आणि हेमंत वाणी या निकटवर्तीयांनी साथ सोडली. अजित पवारांच्या पक्षात प्रवेश.